आमची हजेरी ठरवली ते हजेरी पण राहिले येतात उसाचे सुना सारे नशिबी आले निखारे उरी वादळाचे रुतले जिव्हारी बसले निवारी दिसले सुखाचे दिवे सुटले धागे उरले मागे उसाचे सुना काळजाचे आणि त्यावेळेस जळते भुईमळ रंगी हरली पुरी जिंदगानी वनातली राख आता सलती जाथेट झाली माती करपून गेली आधार देगा जीवाला हरवून गेली अंधार दाट दिसायला झरले अकाली पडले शिवारी रुजले विखारी निवे सुटले धागे उरले मागे उसाचे सुना काळजाचे विरले सारे नशिबी आले निखारे उरी वादळाचे लाट आली पुनवेत ही रात जाळी जात्यावरी हात नाही ओवी मुकी गात राही नाती हरवून गेली पायी गती दे धीराला उधळून गेली उरले न काही उद्याला दिसले समोरी हसले गोरी रुसले न भाषित हवे सुटले धागे उरले मागे उसासे सुन्या काळजाचे विरले सारे नशिबी आले निखारे उरी वादळाचे रुतले जिव्हारी बसले निवारी विजले सुखाचे दिवे सुटले सरकार आपला करण्यास आम्हाला असे वाटतो आणि म्हणूनच सरकाराने स्नेह वाढतो सरकाराने स्नेह वाढतो सारे नशिबी आले निखारे उरी वादळाचे
आपणा सर्वांकडून प्रेमाचे प्रतीक म्हणून चांदीचा लावण बऱ्याच वेळा शिक्षक सगळे घरी गेल्यानंतर आम्ही बोर्ड देत बसलेलो असायचो आणि आमचा मुख्य सपोर्टर कमलाकर आमच्या बरोबर बसलेला असायचा बाहेर बसलेल्या विद्यार्थ्यांनी पाहिलं विचारलं सर कमलाकर काका सर ड्रॉइंग छान करतात ते पण लिहितात का हो लिहितात ते सर रुतले जिव्हारी बसले आणि मग मी सांगितलं हो मला भेटला म्हणजे लगेचच ते मी घरी जाईपर्यंत त्याला समजलं म्हणजे त्यावेळेला फोनची सोय नव्हती तरी सुद्धा म्हणजे असा कमलाकर आणि मग माझ्या गावाला म्हणून मग काही त्याच्या गावच्या पण आठवणी त्याच्या काकाच्या पण आठवणी मला त्यांनी सांगितलेल्या आहेत शाळेमध्ये मॅडम होत्या धुरे मॅडम होत्या खानोलकर बाईंनी हाक मारली म्हणजे चिरूनच कमलाकर काकांना हाक मारली पण कमलाकर काकांनी मात्र कधीही त्याच्यावरती एवढा कमालीचा शांतपणा कसा असू शकतो माणसामध्ये हा गुण कमलाकर काकांकडून घेण्यासारखा आहे. कमलाकर काकांच्याकडून ना हा शब्द कधी या 22 वर्षामध्ये कुठेतरी ऐकला नाही. आज नाही उद्या करतो चालेल ना मी करेल उद्या नक्की आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा स्वतःहून येऊन विचारणार मॅडम द्या मी ते काम करतो. काका म्हणजे माझ्या माहेरचा माणूस कधीही घरी जाऊन आले की मॅडम मला दुसऱ्या दिवशी येणार आणि काका सांगणार मॅडम काल मागोसाला गेलो होतो दशरथशी भेटलो काकांना भेटून आलो रात्री येताना उशीर झाला. दिवसही बघायला कोणताही गोष्ट आहे. शाळेतल्या प्रत्येकाच्या मनामध्ये कमलाकर काका तुम्ही सामील आहात. तुमचा साधेपणा कार्यतत्परता मीच भाषा दिलेल्या कार्याची कर्तव्ये पूर्तता करणे हे पाहून सर्वांना तुम्ही हवे हवेसे असे आमचे सर्वांचे आवडते शिपाई काका असल्याने तुम्ही सर्वांची आज जरी तुम्ही सेवानिवृत्त होत असता तरी तुमची आठवण आमच्या मनात संस्था ज्यांच्या कार्यामुळे इथे स्थापन झाली आणि एवढी बहरली ते महाराष्ट्रातील विरारमधील एक आदर्श कुटुंब वर्त कुटुंब त्याचे 4 पिढ्यांचा सहवास काकांना लाभलेला आहे. मला वाटतं आपल्यापैकी असं कोणी नसेल की त्यांना आता कार्यरत असलेले आपले विकास बंधू असतील आदरणीय आणि त्यांची 4थी पिढी म्हणजे बगे मॅडम असतील यांचा सहवास आपल्यापैकी त्याच्यातच कोणाला तरी लागला असेल पण तो सहवास मात्र काकांना लागला. रात जाळी जात्यावरी कधीतरी तुझ्या चेहऱ्यावरती दुःख राग वगैरे असतो मग सतत हसरा चेहरा ठेवणं हे कमलाकर काकांना कसं काय जमतं? हरवून एवढे 8 महिने मला जमलं नाही जमलं नाही पण काल मात्र जेव्हा सगळ्या विद्यार्थ्यांनी विचार दिल्या आणि त्या वेळेला कमलाकर काकांचं भाषण मी ऐकलं त्याचप्रमाणे सगळ्यांच्या शिक्षकांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मध्ये काही असे विद्यार्थी असतात की जे कमलाकर काकांची भूमिका बजावण्यासाठी तयार असतात. म्हणजे मुलांमध्ये कमलाकर काकांची भूमिका किती उतरलेली आहे ती त्या दिवशी आम्हाला जाणवली. अतिशय समाधानाने सेवानिवृत्त होत मी नाट्याच्या शाळेतून गजनी होऊन आले आणि विजू बोलण्यासाठी आपल्या शाळेच्या कार्यालयात गेले. त्या ठिकाणी माझी आणि कमलाकर काकांची पहिल्यांदा भेट
सर्व ठिकाणी स्वच्छतेची कामं झाल्यानंतर कमलाकर प्रत्येक वर्गात जाऊन लाईट तुमचे बंद आहेत की नाही याची खात्री करून मगच शाळा बंद करायची. शाळेमध्ये विद्यार्थ्यांची काही वस्तू हरवली असेल तर कमलाकर त्या वस्तू प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थ्यांना विचारणार कोणाची वस्तू हरवली आहे का. की कामाच्या बाबतीत मामा खालच्या म्हणजे अगदी शेवट, परंतु ज्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे त्यामध्ये मात्र ते शिरोभागी आहे, सर्वोच्च ठिकाणावर आहे असे हे आदरणीय कमलाकर मामा. थोडा पूर्व भागाकडे आपण येऊया, कारण ही शाळा अण्णासाहेब वर्तक स्मारक विद्यामंदिर सांजे गोकुळी सावळी सावळी सावळ्याची जळू सावळी सांजे गोकुळी सावळी सावळी भिजले सुखाचे उडवीत काळी निघाल्या शामरंगात वाटा उसाल्या परतीच्या सर्वे पाथरांचे खवे परतीच्या सर्वे पाथरांचे खवे पैलघंटा घुमे राहुरी सांजे गोकुळी सावळी सावळी. आणि खरोखरच अतिशय प्रामाणिक आणि सगळीकडे त्याचं लक्ष आहे शाळेमध्ये. तर त्यांनी सांगितलं की 24/7 आम्ही शाळेमध्ये कोणत्याही कामासाठी तिला 4 वाजता येऊ दे किंवा रात्री 2 वाजता शाळेत येऊ, माझ्याबरोबर जे असायचे शाळेत त्यांना हा अनुभव असेल. कमळाकर आपल्या हाताची घडी घालून चिंचेखाली उभा, असं कधीच नाही की जाऊन कमळाकरला उठवावं लागलं आणि मग गेट उघडावं लागलं, असं कधीच आम्हाला अनुभवायला मिळालं नाही. त्याचं लक्ष इतकं बारीक असायचं. मला तर स्मिताने सांगितलं की तिचा 84 साली SSC ला दिलेला फोटो त्याला कुठे कचऱ्यात सापडला, तो 91 साली त्यांनी तिला परत दिला. त्याचं लक्ष किती असायचं बघा. दुसरं अशा फक्त मी 2च घटना सांगणार आहे. ते म्हणजे 26 खांडेरीमध्ये राहणारा माणूस. आयुष्यामध्ये इथे कार्य करताना, नोकरी करताना असा प्रसंग पहिल्यांदाच घडलेला आहे. आपल्या आई-वडिलांचं प्रेम नवीन मालिका असेल ना, पण हे अशा पद्धतीने एकत्र होत आहे आणि ते तो आनंद सगळ्यांना अनुभवत आहे. भले शिक्षक शब्दावरती कसं पाठवून देणार होते, पण काल रात्री सरांचा मेसेज वाचला की प्रशिक्षणासाठी असलेल्या शिक्षकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा प्रयत्न करावा. अगदी रात्री मग तिथल्या तज्ञ मार्गदर्शिका ज्या होत्या त्यांची परवानगी घेतली आणि मला हा इतका भावनिक अनुभव त्याबद्दल पहिल्यांदा मला धन्यवाद. आता निवृत्ती झाल्यानंतर तुमच्याकडे वेळच आहे आमच्यासाठी. आम्हीही तुमच्यासोबत वेळ घालवण्यासाठी खूप उत्सुक आहोत. पप्पा, आम्हाला तुमच्यावर खूपच अभिमान आहे. तुमचे प्रेम आणि तुमचे शिकवण, तुमचे खूप आम्ही आभारी आहोत. निवृत्ती आराम करण्याची आणि नवीन गोष्टी करण्याची संधी आहे ती तुम्हाला आमच्यासोबत घालण्याची आहे. त्या बोलण्याचा कार्यक्रम आहे, सर्वांनी याचा लाभ घ्यावा. शेवटी एवढेच सांगेन, मी बाबा काळजी घे, तुम्हाला आनंदी ठेवेन आणि बाबा तुम्हाला काही बोलू शकलो नाही. काही गॉड असतं ते परंतु त्याला जी निर्मिती झालेली आहे
मी असं म्हणेन बरेचसे वक्त्यांनी सांगितलं की कमलाकर तुम्ही शाळेचा आत्मा होता. सर्वांची अशा प्रकारचे संबंध ठेवले की कदाचित काही लोकांची आणखी काही नैसर्गिक देणगी असते. आम्हाला सांगितलं की चिरंजीवाचा फार चांगला होता म्हणून मला रोहित सरांना असं वाटतं की माझा कदाचित काहीतरी चुकेल, परंतु मराठीमध्ये एक शब्द आहे की गौरव लोकन. मी असं म्हणेन बरेचसे वक्त्यांनी सांगितलं की कमलाकर तुम्ही शाळेचा आत्मा होता. सर्वांशी कशा प्रकारचे संबंध ठेवले जे कमलाकरला की कदाचित काही लोकांची आणखी काही नैसर्गिक देणगी असते. जसे की आता मागे सांगितलं की चिरंजीवाला सर फार चांगले बोलतात म्हणून मला रोहित सरांना असं वाटलं की ते मला कदाचित काहीतरी चुकेल, परंतु मराठीमध्ये एक शब्द आहे की गौरवावलोकन. त्या गौरवावलोकनमधून असं भाषण असतं. सुटले धागे उरले मागे उसासे सुन्या काळजाचे त्याची साली वडिलांची भागवत सुंदर भागवत आणण्याचा यांच्या शाळेतील मला जिव्हारी बसले पुरी जिंदगानी वणव्यातली राख आता सलती इजा थेट झाली माती करपून गेली